लाल लाल रक्त हे क्रूसावरून. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता 32 व वचन 5 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद असे म्हणतो, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन. असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केलीस. ऐकलेल्या वचनावरून आपणास कळून येते की पापी मनुष्याने जर देवाजवळ पाप कबूल केले, अनिती लपून ठेवली नाही, अपराध कबूल करून देवाला जर क्षमा मागितली, तर देव पाप दोषांची क्षमा करतो. कारण देवाने पापी मानवाला पाप दोषापासून सोडविण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो देव होता व आहे, त्याला ह्या जगात मानव होऊन पाठविले व त्याने सर्व मानवाचे पाप, अनिती, अपराध, पाप दोष स्वतःवर घेतले व मानवाला पापक्षमा मिळेल असे केले. त्याने पापी मानवासाठी वधस्तंभावर मरण सोसले, मानवाचे सर्व पापांचे दोष स्वतःवर घेऊन मरण सहन केले. देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले व त्याला आपल्या उजवीकडे बसून सर्वाधिकार देऊन सर्वांचा प्रभू केले आहे. आणि जो कोणी स्तोत्रकर्त्याप्रमाणे स्वतःचे पाप दोष कबूल करून प्रभू येशू ख्रिस्त मस पाप्यासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील, त्याच्या पापांची क्षमा होईल व तो युगानयुगच्या नरकाग्नीपासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. देव करो स्तोत्रकर्ता दाविदाप्रमाणे तुम्हाला पापदोषांची कबुली करण्यासाठी सहाय्य करो. लाल लाल रक्त हे क्रूसावरून वाहते, माझे सर्व पाप ते धुनी शुद्ध कर.